नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर बघा, सकाळ झाली आणि मी कामावर आली आहे. तर आज मी उशिरा कामावर आली आहे कारण आज आहे शनिवार. तर शनिवार रविवार मी उशिरा कामावर येते. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच स्टोअरमध्ये येते मी कामाला. तर सकाळी 8 वाजलेत आणि मी आता पहिल्या कामावर चालली आहे. आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की मी माझ्या कामावर कुठल्या कुठल्या रेसिपी बनवते आणि माझं डेली रुटीन काय असतं. तर मस्त सकाळी लवकर उठून अंघोळ देवपूजा करून डोक्याला खूप सारं तेल चोपडून मी पोचली आहे कामावर. लिफ्टमधनं आता मी चालली आहे पहिल्या कामावर आणि तुम्हाला दाखवते की मी काय बनवते. तर अशा प्रकारे लिफ्टच्या बाहेर आली आणि सगळ्यात आधी पहिले जाऊन दरवाजाची बेल वाजवली पहिल्या घरची. आणि आता इथून मी पुढे काय बनवते ह्या घरी तेच तुम्हाला व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर असेच मला सपोर्ट करत राहावा, माझ्या पाठीशी कायम उभे राहावा जसे आपले स्वामी आहेत. तर बघू शकता पहिल्या घरात एंट्री केली आहे. आज इकडे भाजीला काहीच नव्हतं. आता शनिवार रविवार मॅडमला सुट्टी आहे तर आज भाजी आणतील मॅडम. तर टोमॅटोची चटणी बनवली आहे मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलची. कांदा टाकला आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. ही लंचसाठी बनवलेली आहे टोमॅटोची चटणी. आज मॅडम आणि सर दोघंजणच आहेत जेवायला, त्यामुळे दोघांपुरतीच बनवलेली आहे. त्यानंतर बनवलेला आहे मसाले भात, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर पहिले टोमॅटोची चटणी बघून घ्या किती छान दिसते ना, तेवढीच टेस्टी झाली होती. तर मसाले भातमध्ये मी वाटाणा टाकला आहे, बटाटा टाकला आहे, एक वांगं होतं ते टाकलेलं आहे, मस्त कांदा टोमॅटो टाकला आणि असा मस्त पातळ पातळ असा मसाले भात केला आहे, जसा भंडाऱ्यात वगैरे मिळतो ना तसाच. आणि हा भात खूपच टेस्टी लागतो. इकडे ह्या मॅडमना असंच मसाले भात आवडतो, थोडासा ओलसर ओलसर. तर अशा प्रकारे मसाले भात, भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहेत मी. पुढे तुम्हाला व्हिडिओत दिसेलच की चपात्या बनवलेल्या आहेत का नाही. तर बघू शकता तुम्ही चपात्या पण बनवल्यात. तर हे लंचसाठी बनवल्यानंतर मी ब्रेकफास्टसाठी बनवलेले आहेत इडली आणि चटणी. ओल्या नारळाची ही चटणी आहे. डाळ्या टाकल्या आहेत, लसूण टाकली, मिरची टाकली, कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी चटणी वाटली आहे. त्यानंतर मोहरी आणि उडदाच्या डाळीची फोडणी दिली आहे. त्यानंतर मस्त गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र आणि स्पॉन्जी सॉफ्ट अशा ह्या इडल्या बनवलेल्या आहेत. तर हा ब्रेकफास्ट आहे. आणि लंच तर तुम्ही ऑलरेडी बघितला आहे, टोमॅटोची चटणी, चपाती आणि मसाले भात. तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. पण स्वयंपाक झाल्यानंतर येते पाळी हे सगळं साफ करायची. तर बघू शकता किचन किती घाण झालं आहे, एवढे भांडे घासायचे आहेत. तर चला पटापट मी किचन साफ करून घेते, भांडी घासून घेते. तर बघू शकता तुम्ही कढया वगैरे रिकाम्या केल्या आहेत मी. कढईमधली भाजी छोट्या भांड्यात ट्रान्सफर केली आहे, चपाती वगैरे सगळं व्यवस्थित डब्यात झाकून ठेवलं आहे, किचन गॅस क्लीन केला आहे, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे ना. आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. चला माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर. मी दाखवते तिकडे तुमच्यासाठी व्हिडिओमधनं की तिकडे मी काय बनवते. तर पहिल्या घरातनं मी बाहेर निघाली. आता मी लिफ्टमधनं जाणार आहे दुसऱ्या कामावर. आज आवाज हळू येतो आहे कारण की आज माझा आवाजच निघत नाही आहे. सर्दी काय जायचं नावच घेत नाही. जरा गेल्यासारखी वाटते की पुन्हा सर्दी सुरू होते आणि सर्दीमुळे आवाजच निघत नाही आहे. तर सकाळी लवकर उठते, थंडीमध्ये कामावर जाते, त्यात मी स्कूटरवर कामावर जाते, त्यामुळे थंडी लागते मला आणि मग त्यामुळे मला सर्दी काय माझी जातच नाही आहे. सर्दी खोकला चालूच आहे. खोकला एवढा नाही आहे पण सर्दी खूप जास्त आहे. तर त्यामुळे माझा आवाज असा हा बारीक येतो आहे. पण काही नाही, गरम पाणी वगैरे पिते मी तर सर्दी बरी होईल. पण एकदा सर्दी झाली की लवकर बरी होत नाही, माहिती आहे ना. खूपच नाक गळतं आहे, त्यामुळे हा आवाज असा बारीक येतो आहे. तर तुम्ही माझी फॅमिली आहात, मला सांभाळून घ्यालच. तर बघू शकता दुसऱ्या कामावर पोचली मी. आता इकडे दाखवते काय बनवते. तर दुसऱ्या कामावर गेल्या गेल्या पहिले नाश्ता बनवला कारण मॅडमना आणि सरांना दोघांना भूक लागलेली. मस्तपैकी आलू पेटीस बर्गर बनवलेले आहेत, म्हणजेच आलू टिक्की बर्गर पण म्हणतात ह्याला. तर ह्याच्यामध्ये चीज घातलेलं आहे. चीजवाले हे जे आहे ना ते सरांसाठी बनवलेले आहे आणि ते जे विदाऊट चीज आहे ते मॅडमसाठी बनवलेलं आहे. दोन पहिले बनवले बर्गर आणि दोघांना पहिले दिले आणि मग नंतर पुढचे बनवायला घेतले. तसंच बर्गरचा नाश्ता दिल्यानंतर दुपारच्या लंचसाठी बनवलेले आहे मी पनीर व्हेजिटेबल कोफ्ते. तर ह्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. 8 दिवसापूर्वीच म्हणजे गेल्या आठवड्यातच हे पनीर व्हेजिटेबल कोफ्ते मी बनवले होते आणि त्या मॅडमला आणि सरांना एवढे आवडले की त्यांनी
मी आज परत बनवून घेतले. तर मी हे जे कोफ्ते बनवलेत हे ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेले नाही आहेत. मॅडम मला म्हणाल्या की आम्ही जेवताना ते मिक्स करून घेऊ, तर ते तू वेगळेच ठेव. त्यामुळे हे कोफ्ते वेगळे ठेवलेत आणि कढी वेगळी ठेवलेली आहे. तर पनीर व्हेजिटेबल कोफ्ते खूपच टेस्टी असतात आणि खूपच छान लागतात, झटपट होतात. त्याबरोबर बनवलेला आहे भात, मस्त मोकळा असा स्टीम राईस बनवलेला आहे. तर माझा दुपारचं लंच पण बनून झालेलं आहे. ब्रेकफास्ट ऑलरेडी मॅडमना दिलेलं आहे. आता मी जाणार आहे घरी. तर सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत. तर बघू शकता तुम्ही किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, जेवण सगळं झाकून ठेवलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी. तर तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा. खूप छान छान कमेंट करा. तुमचे कमेंट वाचले की मला एनर्जी भेटते असेच व्हिडिओ बनवण्याची आणि असाच मला सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर बघू शकता तुम्ही मी माझी पर्स उचलली, सगळे बटणं बंद केले, किचन गॅस सगळं क्लीन केलं आणि आता मी उतरते खाली. म्हणजे आता मी लिफ्टनी खाली उतरणार आणि मग तिकडून जाणार घरी. घरी गेल्यावर मग घरची ड्युटी सुरू. तर अशा प्रकारे घराच्या बाहेर निघाली आणि धावत धावतच लिफ्ट पकडली. तर लिफ्ट वर होती, ती येईपर्यंत मस्त वाट बघितली, तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग त्यानंतरनं मी आता घरी जाणार होय. तर असा होता हा आजचा दिवस. काहीच नवीन नसतं, रोज तेच असतं. पहाटे लवकर उठा, थंडी, ऊन, पाऊस काहीही असो, आम्हाला फक्त महिन्यातनं 1 किंवा 2च सुट्ट्या भेटतात. दररोज आपलं कामाला यायचं, कामावरनं घरी जायचं, घरचं करायचं, म्हणजे डेली रुटीन हा असाच आहे. खाली उतरली, धन्नोला पार्क केलं होतं, धन्नोला स्टार्ट केलं, तिथून मी माझ्या घरी पोचली आणि मग घरच्या कामाला सुरुवात केली. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.